से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे जग सुना। काही दिवस झाले महाकुंभमध्ये मोनालिसा ही मुलगी रातोरात व्हायरल झाली। माडा विकत असताना मोनालिसा ही रातोरात फेमस झाली आणि तिच्या घरी सनोज मिश्रा डायरेक्टर हे आले। डायरेक्टर सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला मूव्हीमध्ये काम करण्याची संधी दिली। आता त्या सनोज मिश्रांनी मोनालिसाला मुंबईला घेऊन गेला आणि तिच्यावरती बलात्कार केला, असा व्हिडिओ व्हायरल होत आहे। काय आहे या व्हिडिओ मागचं कारण, बघूया पूर्ण व्हिडिओ। मोनालिसाने खूप स्वप्न बघितलं होतं की मला मूव्हीमध्ये काम मिळालं। सनोज मिश्रा सर डायरेक्टर यांनी मला मूव्हीमध्ये काम करण्याची संधी दिली आणि आता मी एक दिवस नक्की फेमस होईल आणि मोठी होईल आणि माझी प्रगती होईल आणि मी आता हिरोनी बनणार आहे, असं स्वप्न मोनालिसा हिने बघितलं। आता तो डायरेक्टर सनोज मिश्रा यांनी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोनालिसाला हॉटेलमध्ये घेऊन तिच्यावरती बलात्कार केला आहे आणि असा व्हिडिओच्या माध्यमातून माहीत पडत आहे की सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला काही गोळ्या खावडल्या आहेत, काही नशेचे दवा खावडून मोनालिसावर रेप केला आहे आणि तिचा पर्सनल व्हिडिओ बनवून घेतला आहे आणि मोनालिसाला धमकी देऊन सांगितलं आहे की तू जर माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गेली, जर कोणालाही काही सांगितलं तर मी तुला मारून टाकीन आणि तुझे पर्सनल व्हिडिओ ते व्हायरल करीन, असं सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला धमकी दिलेली आहे। काय आहे या व्हिडिओ मागचं कारण, चला पूर्ण व्हिडिओ बघूया। एका पत्रकाराने मोनालिसाचं आणि तिच्या काकांचं त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन सांगितलं की तिच्या काकांनी सांगितलं की असं काही नाही आहे, अशा फेक व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका। सनोज मिश्राला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी मोनालिसासोबत असं काही केलं नाही आहे। मोनालिसा एकदम शेफ आहे। मोनालिसा इंदोरच्या एका कोणत्या तरी एरियामध्ये राहते आणि तिला ॲक्टिंग आणि तिला शिकवणं सर्व चालू आहे। तिच्यावरती असं काही झालं नाही आहे। अशा फेक व्हिडिओकडे कोणीही लक्ष देऊ नका। आता बघूया मोनालिसाईने काय सांगितलं ते। सनोज मिश्रा सर बहुत अच्छा है, मुझे बेटी की तरह मानते। आज तक जैसे लोग न्यूज में झूठी खबरें फैला रहे, ये सब झूठी बातें। बघितलं, मोनालिसाईने सांगितलं आहे की सनोज मिश्रा मला त्यांची मुलगीसारखी म्हणतो, मुलगीसारखी वागतो। सनोज मिश्रा सर खूप चांगले आहेत, त्यांनी माझ्यावरती असं कधीही वाईट नजर टाकली नाही, असं मोनालिसाईने सांगितलं आहे। अशा खोट्या अफवांकडे कोणी लक्ष देऊ नका। अशा खोट्या अफवा पसरवणाऱ्यावर तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सनोज मिश्राला जेल कशी झाली तो व्हिडिओ पाहण्यासाठी, पार्ट 2 बघण्यासाठी व्हिडिओमध्ये कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।